मानवी मनामध्ये सुखोपभोगाची लालसा ही प्रत्येकाच्या ठायी असते आणि ज्योतिषशास्त्रानुसार या सर्वांचे कारकत्व हे शुक्राकडे आहे. शुक्र म्हणजे ऐश्वर, संपन्नता, भोग, विलासिता, त्याचबरोबर प्रेम, सौंदर्य, आकर्षण आणि दाम्पत्य सौख्य या सर्वांचे कारकत्व ह्या शुक्रग्रहाकडे आहे. आणि असा हा शुक्रग्रह दिनांक 2 मार्च 2026 रोजी राशी परिवर्तन करत आहे आणि तो सध्याची आपली शनीची मूल त्रिकोण राशी कुंभ राशी सोडून आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक 24 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. आणि आज आपण शनी आणि शुक्राची ही युती प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिष माहिती करून घेणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे, परंतु फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली चंद्रकुंडली आणि आपली लग्नकुंडली या दोन्हीनुसार पाहावे, कारण या दोनही कुंडल्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे फलादेशामध्ये अचूकता निर्माण होऊ शकते. ज्योतिषशास्त्रामध्ये मीन राशीतील शुक्र याला उच्चत्व प्राप्त झालेले आहे, ज्यामुळे जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता, सौंदर्य, प्रेम, कला, आकर्षण या सारख्या क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल हे पाहायला मिळतात. दाम्पत्य सौख्यासाठी उच्चेचा हा शुक्र अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, परंतु यावेळी काहीशी विरोधाभासाची स्थिती ही दिसत आहे, कारण शुक्र मीन या आपल्या उच्च राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याची शनीशी युती होणार आहे, कारण शनी हा ग्रह येथे आधीपासूनच विराजमान आहे. शुक्र म्हणजे सुखोपभोग, तर शनी म्हणजे उदास, काहीसा शांत, न्यायनिष्ठुर असे ह्याचे रूप आहे. या दोघांची युती काहींच्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण करू शकते, तर काहींच्या जीवनात हीच युती नीरसता सुद्धा निर्माण करू शकते. आर्थिक बाबतीवर सुद्धा याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो. झटकन धनलाभ न होता धीम्या गतीने परंतु स्थिर लाभ अशा प्रकारचे हे याचे वैशिष्ट्य असणार आहे. शुक्र आणि शनीची ही युती आपल्याला मोठा संदेश सुद्धा देत आहे, कारण या कालखंडामध्ये आपण जबाबदारीने वागणे, त्याचबरोबर भौतिक सुखांबरोबरच आध्यात्मिक वाटचालीकडे लक्ष केंद्रित करणे आणि संयमाने वागणे अशी सूचना हा शनी देत आहे. आणि याचा प्रत्यय आपल्याला आपल्या सध्याच्या जीवनामध्ये येतच आहोत, कारण सध्याची राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिर बनलेली आहे. त्यामुळे शुक्राचे सर्वच शुभ रूप आपल्याला पाहायला मिळेल असे नाही, त्यात शनीची सुद्धा महत्त्वाची भूमिका असणार आहे. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा लग्नेश आणि अष्टमेश आहे आणि तुमच्यासाठी तो षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे, परंतु तुळ राशीसाठी हा शुक्र चांगला आहे, कारण लग्नेश असून षष्ठ भावामध्ये आहे आणि याची दृष्टी व्ययभावावर आहे. लक्झरी लाईफचा अनुभव तुम्ही घेणार आहात, कारण व्ययभाव हा खर्चाचा भाव आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या सुखोपभोगांवर या कालखंडात विशेष लक्ष द्याल. नोकरीमध्ये चढाओढही राहणार आहे, परंतु तुमचा ठसा तुमच्या कार्यक्षेत्रात उमटणार आहे. वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही येणार आहात. त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल करून घेऊ शकणार, विजयी होणार आहात. व्यापार हा सांभाळून करणे या कालखंडात इष्ट ठरणार आहे. कर्ज हे शक्यतो या कालखंडात काढू नये. गरज असेल तरच ते घ्यावेत, परंतु पूर्वी जर कर्ज घेतले असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी शुक्राचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले आहे. विद्यार्थी आणि दाम्पत्य जीवनासाठी हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवनामध्ये आपल्या जोडीदाराचा योग्य तो आदर करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा विचार करता मिष्टान्नाचे सेवन करण्याचे योग हे येत आहेत, परंतु त्याचा वापर किंवा त्याचा आस्वाद हा सीमित स्वरूपातच आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे, कारण त्यामुळे भविष्यामध्ये स्वास्थ्यावर परिणाम हा होऊ शकतो आणि म्हणूनच आहार संयमित ठेवणे हे गरजेचे असते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सप्तमेश आणि व्ययेश असलेला हा शुक्र तुमच्यासाठी पंचम भावातून गोचर करत आहे. पंचम भाव हा शिक्षण, संतती, प्रेम, भावना यांचा भाव आहे. कलात्मक क्षेत्रात जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होताना वृश्चिक राशीच्या जातकांना दिसत आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत, तर व्यापारी यांच्यासाठी हा चांगला कालखंड आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा यशाची संभावना दिसत आहे, परंतु
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास ही स्थिती फारशी अनुकूल असणार नाही याचा सुद्धा विचार करणे हे गरजेचे आहे. कारण ज्योतिष्य हे स्थल, काल आणि परिस्थितीवर अवलंबून असते. ग्लॅमरस क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येतो. कारण गोचरीचा शुक्र जरी चांगला असला तरी भोवतालची परिस्थिती म्हणजे राजकीय परिस्थिती ही फारशी अनुकूल असलेली दिसून येत नाही. गारमेंट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. प्रेमी जगतांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव हा शुक्र घेऊन येऊ शकतो. प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्यास सुद्धा शुक्राचे हे गोचर चांगले असणार आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा मधुर असलेले दिसून येते आणि संततीचा लाभ आणि संततीचा सहयोग हा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. आणि धनुराशीच्या जातकांसाठी षष्ठेश आणि लाभेश असलेला हा शुक्र चतुर्थातून आपले गोचर करत आहे. येथे हा शुक्र मालव्य योग निर्माण करत आहे. येथे शुक्र हा बलवान असतो. कार्यक्षेत्रामध्ये स्थिरता आणि उन्नती प्रदान करणारा असा हा कालखंड असणार आहे. नोकरी आणि व्यापार दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे. जे इंटेरियर डेकोरेशन संबंधी काम करतात त्या क्षेत्राशी जर काही निगडीत काम करत असतात तर त्यांनासाठी हा कालखंड चांगला आहे. वाहन वास्तुविषयक कामे करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवन, घरातील वातावरण हे एकंदरीत सुखदायक असलेले दिसून येत आहे. नवीन वास्तू खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा ग्रीन सिग्नल आहे. स्वास्थ्यविषयक विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी मानसिक स्थैर्याचा लाभ होताना दिसत आहे. त्याचबरोबर मातृसौख्याचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि मातृस्वास्थ्य हे सुद्धा या कालखंडात चांगले असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर त्यांच्यासाठी तृतीय भावातून होत आहे. मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा पंचम आणि दशम भावाचा स्वामी आहे. पराक्रम भावामध्ये हा शुक्र असणार आहे. हा भाव तुमच्या छोट्या भावंडांचा असतो. त्याचबरोबर पराक्रमाचा भाव असतो, तुमच्या करिअरचा भाव असतो आणि याची दृष्टी ही नवम भावावर पडणार आहे. अर्थात भाग्याची जोड मकर राशीच्या जातकांना मिळणार आहे. छोटे प्रवासाचे योग या कालखंडात येऊ शकतात. नव्या ओळखी या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण होताना दिसत आहेत. तुमच्या मधुर वाणीने तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये तुमची बाजी जिंकणार आहात. प्रेमी आणि दाम्पत्य जीवनासाठी शुक्राचे हे गोचर चांगले असणार आहे. जे मार्केटिंग सारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. विशेषतः शेवटच्या टप्प्यात शेअरमध्ये विशेष लाभाचे योग दिसून येतील. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. व्यापार वृद्धीच्या दृष्टीने हा कालखंड चांगला असणार आहे. व्यापारी क्षेत्राच्या कक्षा रुंदावताना दिसत आहेत. जे सोशल मीडियाशी कार्यरत आहेत त्यांना ही स्थिती लाभदायक असणार आहे. आता व्यापाराचा क्षेत्राचा जर आपण विचार केला तर व्यापारी क्षेत्र रुंदावण्याचे संकेत ही काही सध्याची राजकीय स्थिती देत नाही. परंतु सोशल मीडियाशी संबंधित जर तुम्ही काम करत असाल तर त्यांच्यासाठी मात्र ही स्थिती लाभदायक असू शकते. कारण ज्योतिष्य हे स्थल, काल आणि परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रेडिक्शन देताना स्थल, काल आणि परिस्थितीचा आढावा हा घ्यावाच लागतो. स्वास्थ्याचा विचार करता मकर राशीच्या जातकांनी आपले वाहन जपून चालवावे किंवा त्यांना खांद्यासंबंधी काही त्रास होण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता ही दिसून येत आहे. मकर राशीच्या जातकांनी स्त्रियांचा योग्य तो सन्मान केल्यास त्यांना सुद्धा शुक्राचे हे गोचर लाभदायक सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी चतुर्थेश आणि नवमेश असलेला हा शुक्र तुमच्यासाठी धनभावातून आपले गोचर करत आहे. हा भाव कुटुंब, वाणी, धन यांचा भाव आहे. ऐश्वर्य वृद्धीचे संकेत हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे. पैतृक संपत्ती संबंधी जर काम करत असाल तर त्यामध्ये हा तुम्हाला यश मिळवून देणार आहे. म्हणजे पैतृक संपत्तीचा लाभ हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आर्थिक लाभ आणि धनसंचयाच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. व्यापार, जे हॉटेलिंग, गारमेंट, सौंदर्य प्रसाधने अशासारख्या क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. त्याचबरोबर औषध विक्रेत्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे. घरच्यांचा सहयोग हा सुद्धा कुंभ राशीच्या जातकांना मिळताना दिसत आहे. मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेण्याचे संकेत हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. उपाय म्हणून गोसेवा करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. आणि आता सर्वात शेवटी मीन राशीची चर्चा. मीन राशीच्या जातकांसाठी तृतीयेश आणि अष्टमेश असलेला हा शुक्र तुमच्यासाठी लग्न भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. मीन राशीसाठी सुद्धा हा एक मालव्य योग आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्यासाठी हा शुक्र त्यांच्यासाठी अनुकूल आहे. मनासारखा विवाह योग
या कालखंडात जुळून येऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये नवीन ओळखी निर्माण होताना दिसत आहेत. व्यापार आणि व्यापार वृद्धी या दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे. मार्केटमध्ये तुम्ही दबदबा निर्माण करू शकणार आहात. दाम्पत्य आणि प्रेमी जीवन मधुर असलेले दिसून येत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. विशेषतः जे स्वतः अभ्यास करतात, म्हणजे स्वतः सखोल अध्ययन करतात, त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. कारण आत्मकेंद्रित बनवणारा असा हा शुक्राचे गोचर तुमच्यासाठी असणार आहे. या कालखंडात तुम्ही सुद्धा तेजस्वी बनणार आहात. अतिविलासिततेपासून मात्र तुम्ही दूर राहिले पाहिजे. ज्या योगे तुमचे जीवन हे सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकेल. उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी सुद्धा लक्ष्मीची आराधना केल्यास त्यांना शुक्राचे हे गोचर शुभदायी फलदायी होण्यास सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे गोचर आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेत आज तुला ते मीन राशीच्या जातकांची चर्चा पाहिली. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.